मित्रांनो, माझे नाव आचल शिवाजी पवार आहे। मी वर्ग 7 मध्ये शिकत आहे। आज मी तुम्हाला या पुस्तकाविषयी माहिती सांगणार आहे। हे पुस्तक मी आमच्या शाळेच्या ग्रंथालयामधून आमच्या शाळेच्या ग्रंथालयामध्ये खूप पुस्तके आहेत। गोष्टीची, शास्त्रज्ञांची, विज्ञानाची अशी खूप पुस्तके आहेत। त्यापैकी मी हे पुस्तक घेतले। या पुस्तकाचे नाव आहे चांगला मित्र आणि इतर कथा। या पुस्तकामध्ये श्याम आणि राम या दोघा मित्रांची एक गोष्ट आहे आणि इतर कथा सुद्धा आहेत, जसे की घड्याळ, म्हणजे घड्याळ आपल्या कोणत्या कामी पडते, अशा खूप गोष्टी या पुस्तकामध्ये आहेत। तर मी तुम्हाला राम आणि श्याम या दोघांची गोष्ट सांगणार आहे। राम आणि श्याम हे दोघे खूपच चांगले मित्र होते। ते दोघे एकाच गावात राहत होते। त्यांचे घर जवळच होते, पण त्यातला राम म्हणजे श्रीमंत आणि श्याम म्हणजे गरीब। पण रामचे घर होते खूप मोठे आणि श्यामचे घर होते खूप छोटे। आणि रामला नेहमी वाटे की श्यामचे घर खूपच छोटे आहे आणि माझे घर खूपच मोठे आहे। मला पण श्यामसारखे छोटेच घर पाहिजे, कारण एवढ्या मोठ्या घरात मला राहायला काही आवडत नाही। म्हणून श्यामला वाटे की माझे घर खूपच छोटे आहे, मला सुद्धा रामसारखे मोठे घर पाहिजे। म्हणून तो कधीही रामच्या घरी जाऊ बसे, पण तो त्याच्या घरात एका ठेवलेल्या खुर्चीवर जाऊन बसे। कधीच त्याच्या घरातल्या कोणत्याच वस्तूला हात लावत नसे, कारण की त्याला खूप भीती वाटत होती की रामच्या घरातले काही पडले किंवा तुटले तर आम्हाला खूप मार भेटेल व त्याचे वडील माझ्या आई-वडिलांकडून पैसे पण मागतील आणि आमची परिस्थिती पहिल्यापासूनच खूपच गरीब आहे आणि मी आता असे कोणालाच म्हणणार नाही व कोणाच्याच घरचं काही करणार नाही, कारण की माझ्यावर जर नाव आले तर मी काय करू। म्हणून रामच्या घरी श्याम नेहमी जाऊन बसे व कोणत्याच गोष्टीला हात लावत नसे। पण राम जेव्हा श्यामच्या घरी येत असे तेव्हा तो त्याच्या घरातल्या कोणत्याही गोष्टीला हात लावे, कारण त्याला भीती वाटत नव्हती, कारण त्याचे वडील श्रीमंत होते आणि त्याचे वडील कोणत्याही गोष्टीची भरपाई करून देऊ शकत होते, म्हणून त्याला भीती वाटत नसे। व राम आणि श्याम दोघे एकाच शाळेत व एकाच गावात शिकत होते। त्यांची शाळा खूपच चांगली शाळा होती। त्यांच्या शाळेमध्ये खूप झाडे होते। ते त्यांच्या शाळेमध्ये दररोज जात होते। पण राम श्रीमंत असल्यामुळे त्याच्याजवळ हत्ती, घोडा, कुत्रा या सर्वांचे स्टॅम्प होते। तो त्या स्टॅम्प सोबत नेहमी खेळत होता। पण श्यामला पण त्या स्टॅम्प सोबत खूप खेळा वाटत होते, पण श्याम त्याच्या स्टॅम्पला हात पण लावत नसे, कारण की त्याला भीती वाटत होती। आणि राम त्याला नेहमी म्हणत, श्याम खेळ ना माझ्यासोबत, स्टॅम्प प्लीज खेळ ना। तरी पण श्याम त्याच्यासोबत स्टॅम्प खेळत होता। त्याला वाटत की माझ्याकडून जर एखादे स्टॅम्प तुटले किंवा खराब झाले तर राम माझ्याकडून पैसे मागेल, म्हणून तो कधीच त्याची स्टॅम्प खेळत नव्हता। एके दिवशी राम शाळेत स्टॅम्प घेऊन आला। त्या दिवशी रामचा बर्थडे होता आणि त्याच्या वडिलांनी त्याला खूप महागाचा ड्रेस घेतला होता। तो ड्रेस घालून राम शाळेमध्ये आला होता। सर्वजण त्याला विचारत होते, राम तू हा ड्रेस कुठून आणला? तर तो म्हणाला, माझ्या वडिलांनी हा ड्रेस मला गोव्याहून आणला। तर सर्व मित्र म्हणाले, अरे वा, तुझे वडील तर गोव्याला सुद्धा जातात। तर राम म्हणाला, हो, माझे वडील गोव्याला आणि खूप लांब शहरात सुद्धा जातात, कारण की माझ्या वडिलांना तिथे खूप काम असते आणि माझे वडील तिथे खूप काम करतात व तिथे माझे वडील काम करतात, म्हणूनच तर आम्ही एवढे श्रीमंत आहोत। तर मग तो राम त्या दिवशी शाळेत स्टॅम्प घेऊन आला होता। त्याने स्टॅम्प खेळले व तो 2-4 मिनिटांसाठी वर्गाच्या बाहेर गेला की लगेच त्याची स्टॅम्प कुणीतरी चोरली। तो खूप रडत होता, माझी स्टॅम्प कोणी चोरली। त्याची स्टॅम्प कोणीने चोरून त्याच्या चांगला मित्र म्हणजे श्यामनेच चोरले होते। आणि श्यामला स्टॅम्प चोरताना श्याम आणि रामच्या वर्गातल्या एका मुलीने म्हणजे नेहाने ते पाहिले होते। नेहा ते पाहून म्हणाली, श्याम तर रामचाच खूप चांगला मित्र आहे आणि त्याने का बरं स्टॅम्प चोरले असतील। त्याला खूप भीती वाटू लागली।
पण तो काहीच म्हणला नाही, कारण की ते स्टॅम्प चांगल्या मित्राचे होते. पण नेहाने त्या रामला सांगितले नाही, कारण की तिला माहीत होते मी जर आता रामला ती सांगितली तर त्या दोघांमध्ये खूप भांडणं चालू होतील व ते दोघे एकमेकांशी कधीच बोलणार नाही. म्हणून नेहाने त्यांना ते सांगितले नाही व ती आपले काम चालू ठेवू लागली. मग श्याम रडत होता तर नेहा त्याला म्हणाली, चल राम, आपण दोघे आपल्या वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांची बॅग चेक करू. मग ते नेहा आणि राम दोघेही सर्वांच्या बॅग चेक केल्या. पण रामने श्यामची बॅग चेक केली नाही, कारण की त्याला माहीत होते हा माझा सर्वात चांगला मित्र आहे आणि हा माझे स्टॅम्प चोरूच शकत नाही. म्हणून त्याने श्यामची बॅग चोरी केली नाही, चेक केली नाही. मग नेहा त्याला म्हणाली, तू श्यामची बॅग का नाही चेक केली? तर ती म्हणाली, श्याम माझा सर्वात चांगला मित्र आहे आणि मला विश्वास आहे की तो माझे स्टॅम्प चोरू शकत नाही. आणि मग राम खूप रडत होता, म्हणून श्यामने त्याचे स्टॅम्प खाली जमिनीवर फेकले व रामला जाऊन सांगितले, राम हे बघ तुझे स्टॅम्प. मग राम खूप आनंदी झाला. या गोष्टीने आपल्याला असा बोध मिळतो की आपण कधीही चांगल्या मित्रासोबत मैत्री केली पाहिजे. धन्यवाद.